नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या मुलाखतीच्या पहिल्या पार्टमध्ये माननीय चंद्रकांत दळवी साहेब यांच्या तोंडून सविस्तरपणे स्पर्धा परीक्षा त्याच्यातले त्यांचे अनुभव, सरांनी तुमच्या स्पर्धा परीक्षांच्या संदर्भामध्ये ज्या जे काही नवीन बदल झाले आहेत त्याच्या संदर्भातलं विवेचन, नंतर स्वतःचे काही अनुभव आणि विद्यार्थ्यांना काही अत्यंत चांगल्या टिप्स त्यांनी दिल्यात. आता कुठल्याही स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी जे असतात त्यांचा पुढचा टप्पा असतो शासकीय सेवेमध्ये जाणं आणि आपली कारकीर्द सुरू करणं अधिकारी पदाची. तर साहेबांची कारकीर्द फार दीर्घ आहे आणि ती अतिशय उल्लेखनीय आहे. तर याची सुरुवात कशी झाली हे पहिल्या टप्प्यामध्ये आपण थोडं त्याचं ऐकलं, त्यांच्या गावाबद्दल ऐकलं, त्यांच्या प्रेरणेबद्दल ऐकलं. तर आपण त्यांना इथून पुढे जाताना की 1983मध्ये 80च्या दशकामध्ये साहेब पहिल्यांदा उपजिल्हाधिकारी म्हणून शासकीय सेवेमध्ये आले. तर तो दिवस आयुष्यामधला प्रत्येक माणसाचा अविस्मरणीय असाच असतो. तसाच तो दळवी साहेबांच्या आयुष्यातलाही असेल. साहेब ज्या परिस्थितीमधनं आले की ते माणदेश म्हणजे महाराष्ट्रामधला एक मोठा दुष्काळी पट्टा असा ओळखला जातो आणि त्या ह्याच्यातनं मजुरी करणारा, शेती काम करणारा, रोजगार हमीच्या योजनेवर काम करणारा एक मुलगा उपजिल्हाधिकारी होतो. ही केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नव्हेच तर संपूर्ण पंचक्रोशीसाठी एक मोठी घटना होती. तर तो पहिला दिवस जो होता सर, तो तुमच्या आयुष्यामधला, तर तुम्हाला आता त्याला बरीच वर्षे झाली आहेत, पण तुम्ही त्याचं स्मरण केलं तर त्या दिवसाबद्दल तुम्ही काय सांगाल? मी शासकीय सेवेमध्ये 1983मध्ये 1 जानेवारी 1983मध्ये मी उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झालो. त्याच्यापूर्वी मी बँकेमध्ये काम करत होतो. मी बँक ऑफ इंडियामध्ये, त्याच्यानंतर बँक ऑफ बरोडामध्ये ॲग्रिकल्चर फायनान्स ऑफिसर म्हणून मी काम करत होतो. आणि हे सगळे स्पर्धा परीक्षेमधूनच पुढे येत होतो. त्याच्या आधी माझी LICमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून पण निवड झाली होती. अच्छा. पण तिथे मी जॉईन झालो नाही. मी बँके प्रिफर केली. त्या काळामध्ये LIC आणखी बँक्स हे एवढेच फक्त कॉर्पोरेट्स होते. आज 91च्या इकॉनॉमिक लिबरलायझेशन नंतर आत्ता जो काही भारत आहे आणि 1980च्या दशकातला भारत, त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. 1980च्या दशकामध्ये LIC आणि बँक्स हे सगळ्यातलं मोठं फील्ड होतं आणि मी ऑलरेडी बँकेमध्ये ॲग्रिकल्चर फायनान्स ऑफिसर म्हणून काम करत होतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवेची परीक्षा मी कॉलेजला, म्हणजे मी पोस्ट ग्रॅज्युएशन करत असतानाच ते दिली होती. परंतु महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये मी MSc इन ॲग्रिकल्चर करत असतानाच माझी ती परीक्षा झाली होती. परंतु त्याचा निकाल लागणं, पुन्हा त्याचं मेडिकल होणं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये 2-2.5 वर्षाचा कालावधी गेला. मग MSc झाल्यानंतर करायचं काय, घरी तर जाऊन चालत नाही. आणि म्हणून मग स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना मी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देत असे. LICची पण परीक्षा दिली, बँकेची पण दिली, लोकसेवा आयोगाची पण दिली आणि सगळ्याच ठिकाणी यशस्वी होत गेलो. आणि त्याच्यामुळं मग LIC सोडलं तर बँका जॉईन केला आणि बँकेतून जेव्हा माझी निवड झाली महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी म्हणून, माझ्यासमोर प्रश्न होता की बँक सोडून राज्यसेवेमध्ये जायचं की नाही जायचं. माझी स्वतःची इच्छा होती. परंतु बँकेच्या माझ्या वरिष्ठांना मी विचारलं, त्यांनी सांगितलं की तुम्ही बँक सोडून अजिबात जाऊ नका. पंढरपूरला माझं पोस्टिंग होतं. पंढरपूरमध्ये प्रांताधिकाऱ्यांचं ऑफिस होतं, उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी. मी तिथल्या प्रांताधिकाऱ्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना विचारलं की मी माझ्या अशी निवड झाली आहे उपजिल्हाधिकारी म्हणून, तर आपण मला मार्गदर्शन करा. त्यांनी सांगितलं की अजिबात इकडे येऊ नको, बँक चांगली आहे. सो बँकेचे अधिकारी सांगत होते सोडू नको आणि प्रशासनातले अधिकारी सांगत होते येऊ नको, बँक चांगली आहे. असं असताना सुद्धा मी ठरवलं की कारण बेस ॲग्रीच्या लास्ट इयरला असल्यापासूनच ठरवलं होतं की लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमार्फत प्रशासनामध्ये जायचं आणि ती संधी आली असल्यामुळं मी माझा अंतरात्म्याचा आवाज ऐकला आणि मी बँकेचा राजीनामा देऊन मी सांगली जिल्ह्यामध्ये जॉईन झालो. इथं माझ्या खऱ्या अर्थानं द्वंद्व माझ्या मनामध्ये सुरू झालं.
कारण बँकेमध्ये अक्रॉस द काउंटर लोकांची कामं व्हायची. काउंटरला लोकांनी यायचं, काउंटरला लोकांनी पैसे भरले की पैसे भरायचे, विड्रॉल करायचे, लोक जायची. बँकेच्या प्रकरणामध्ये सुद्धा फारसा लोकांना हेलपाटे मारायला लागत सिस्टीम सेट झालेली. सिस्टीम वेगळी होती. मात्र जेव्हा रेव्हेन्यूमध्ये जॉईन झालो, तहसीलदार ऑफिस, तलाठी, सर्कल कार्यालय, प्रांत अधिकाऱ्यांचं कार्यालय, इथे मात्र त्याच्या टोटली विरुद्ध वातावरण. म्हणजे लोक येत आहेत, त्यांची हेलपाटे मारतायत, कामं होत नाहीत. आणि हे सगळं मी माझ्या शालेय जीवनामध्ये पण ते काही अनुभवलं होतं. त्यामुळं मी द्वंद्व माझ्या मनामध्ये निर्माण झालं की मी बँक सोडून इकडे आलो ते बरोबर आहे का नाही. परंतु मग जसं मी माझं प्रशिक्षण पुढं पुढं जायला लागलं, त्या कालावधीमध्ये असं लक्षात आलं की की बँकेमध्ये जे काही कामकाज चालतं ते जर का आपण जिथं कुठं काम करू, माझं ज्याला इंडिपेंडंट पोस्टिंग होईल, तेव्हा आपण बँकेची सिस्टीम इकडे अंमलबजावणीमध्ये आणायचा प्रयत्न करू. आणि म्हणून माझं जेव्हा सगळं माझं ट्रेनिंग जेव्हा पूर्ण झालं 16 महिन्याचं, आणि माझं मिरजेला प्रांताधिकारी म्हणून माझं पोस्टिंग झालं. आणि त्या माझ्या 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी बँकेचा सगळा पॅटर्न जो आहे तो प्रशासनामध्ये लागू केला, रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये. आणि माझ्या पहिल्याच पोस्टिंगमध्ये मी मिरज प्रांताधिकाऱ्यांचं कार्यालय, तिथलं कामकाज, त्या 4 तालुक्यामध्ये चालणारं कामकाज, तिथं इतकं अप्रतिम काम करू शकलो की प्रत्येक ठिकाणी मला बँकेच्या कामासारखं काम तुमचं चालतं अशा प्रकारची लोकांची प्रतिक्रिया आली. आणि त्याच्यानंतर मग जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा तत्कालीन माझं काम खूप आवडलं. आणि एक वेळ महाराष्ट्राचे मुख्य सचिव श्री BG देशमुख हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी आवर्जून त्यांनी सांगितले की एक तरुण अधिकारी आमच्याकडे काम करतो, प्रांताधिकारी मिरजेला. मी आपल्याला विनंती करेन की त्यानं केलेलं काम, त्यानं एस्टॅब्लिश केलेलं कार्यालय आणि तिथली कामाची पद्धत आपण जरूर पाहावी. आणि मला आनंद वाटतो की माझ्या पहिल्याच पोस्टिंगमध्ये BG देशमुख हे नंतर कॅबिनेट सेक्रेटरी होते, राजीव गांधी प्राईम मिनिस्टर असतानाच्या कालावधीमध्ये. तर ते आले आणि त्याने माझ्या ऑफिसमध्ये 10 मिनिटासाठी आले होते. 25-50 मिनिटं सगळे पाहिलं, अनुभवलं. आणि त्यांनी मला शाबासकी दिली आणि सांगितलं की तुम्ही जे काय काम केलेलं आहे ते लिहा पुस्तक रूपानं, म्हणजे इतरांना उपयोगाचं ठरेल. आणि म्हणून मिरज कार्यालयीन व प्रशासकीय सुधारणा या नावानं पुस्तक पहिलं मी पहिल्या पोस्टिंगमध्येच लिहिलं होतं. ते मी झिरो पेंडन्स आणि डेली डिस्पोजल हे माझं दुसरं पुस्तक येऊपर्यंत तेच एकमेव पुस्तक प्रशासनामध्ये वाचण्यासाठी अधिकाऱ्यांच्यासाठी होतं. तर माझा जो अनुभव आहे ट्रान्झिशन फ्रॉम बँक टू ऍडमिनिस्ट्रेशन इन गव्हर्नमेंट, तर माझा कदाचित मी बँकेमध्ये काम केलं नसतं तर मला ते विजनच आलं नसतं की तिकडच्या सारखं काम इकडे करायला पाहिजे. आणि कदाचित मी मळलेल्या वाटेनं असंच प्रशासन पुढे घेऊन गेलो असतो. बोन इन डिस्गाईज बँकेमध्ये काम केलं म्हणून मी इकडे त्या पद्धतीचं काम करायचा प्रयत्न केला. आणि लोकांचे सुख-दुःख, लोकांचे प्रॉब्लेम्स हे पाहून असं वाटायचं की आपण जिथं कुठं काम करतोय तिथं जर कमीत कमी लोकांना त्रास होता कामा नये, त्यांना चांगल्या सेवा दिल्या गेल्या पाहिजे, सरकारच्या योजना चांगल्या पद्धतीने लोकांच्या पर्यंत पोहोचवल्या पाहिजेत, अशा प्रकारचं ऍडमिनिस्ट्रेशन देण्याचा प्रयत्न करत गेलो. आणि मग हातून काही चांगली कामं व्हायला लागली आणि त्याचा नक्कीच जनतेला फायदा व्हायला लागला. खूपच इंटरेस्टिंग. तुम्ही जो डिसिजन घेतला की बँकेची नोकरी नाही स्वीकारायची, शासकीय सेवेमध्ये यायचं, ते एक चांगला डिसिजन झाला. अदरवाईज तुम्ही बँकेमध्ये कुठेतरी DGM GM म्हणून रिटायर झाला असता आणि ते कार्य तुमचं फार लोकांपर्यंत गेलं नसतं. व्यक्तिगत कदाचित तुम्हाला अचिव्हमेंट्स मिळाल्या असत्या, पण महाराष्ट्राला तुम्ही ज्या काही एवढ्या मोठ्या योजना दिल्या त्याला महाराष्ट्र मुकला असता. त्याच्यामुळे तुमचा तो निर्णय योग्यच तुला असं म्हणायला पाहिजे, असं म्हणता येईल. आता तुमच्या एकूण 35 वर्षाच्या शासकीय सेवेमध्ये 83 ते 95 हा एक कालावधी आहे राज्यसेवेचा. आणि 95 पासून तुम्ही IAS केडरमध्ये आलात. तर तुमचं IAS मध्ये केडरमध्ये आल्यानंतर अहमदनगर जिल्हा परिषदेचे तुम्ही CEO होतात. नंतर मुख्यमंत्र्यांचे त्यावेळेला सहसचिव होता मंत्रालयामध्ये. त्यानंतर तुम्ही पुण्याचे जिल्हाधिकारी आणि न्यायदंडाधिकारी म्हणून तुम्ही काम केलं. पुण्यामध्येच तुम्ही जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेखचे संचालक होतात. राज्याचे सहकार आयुक्त आणि निबंधक ही जबाबदारी पण तुम्ही पार पाडली. मधल्या काळात तुम्ही काही काळ यशदाचे महासंचालक होतात. पुण्याचे विभागीय महसूल आयुक्त म्हणून तुम्ही रिटायर झालात. तर
हा खूप म्हणजे काय म्हणतात एक तुमच्या आयुष्यातला तर एक वादळी प्रवास आहेच, परंतु या काळामध्ये तुम्ही अनेक योजना ज्या आहेत लोकाभिमुख ज्या ठरल्यात, बरोबर. माइलस्टोन त्याला म्हणतो आपण, मैलाचा दगड, अशा त्या हो. योजना ठरल्या आणि त्याच्यातल्या बऱ्याचशा योजना म्हणजे अगदी 2-3 योजनांचं नाव घेतलं तर त्या केंद्र पातळीवर पण स्वीकारल्यात. तर हा जो तुमचा म्हणजे अहमदनगर झेडपी सीओ ते महसूल आयुक्त आणि पुढं रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन म्हणून तुम्ही आता आहात 2 वर्ष. होय. तर तो आपण त्याच्यावरती नंतर जाऊया. तर याच्याबद्दल तुम्ही जरा थोडंसं सांगा तुमची कारकीर्द आणि योजनांच्या बद्दल. मी पहिल्यांदा सन 2000 मध्ये मी मंत्रालयामध्ये उपसचिव म्हणून महसूल खात्यामध्ये रुजू झालो. आणि त्याच्यानंतर सन 2099-2000 मध्ये कैलासवासी RR पाटील उर्फ आबा बाबा हे ग्रामविकास आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री झाले. झाले. ओके. मी सांगली जिल्ह्यामध्ये माझ्या प्रोबेशनच्या कालावधीमध्ये समवयस्क असल्यामुळे आबांची आणि माझी चांगली मैत्री झाली. आणि प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये मुक्त वेळ असल्यामुळं आबांची आणि माझी चांगली भेट होत असे. आणि ते जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून तिथे 11 वर्ष काम करत होते त्याच कालावधीत. अच्छा. आणि त्याच्यामुळं जेव्हा ते मंत्री झाले 99 साली, तेव्हा त्यांनी आग्रह केला आणि म्हणून मी ग्रामीण विकास व पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री यांचा खाजगी सचिव म्हणून मी कामाला सुरुवात केली. तो ग्रामविकास विभागामध्ये मी तोपर्यंत निढळ गावामध्ये माझ्या 1983 ते 2000 पर्यंत 17 वर्ष ग्रामविकासाचं काम करत होतो माझ्या पद्धतीनं. आणि आबा जिल्हा परिषदेमध्ये 11 वर्ष काम केलं होतं त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून. तर जेव्हा मी पदभार स्वीकारला आणि दोघांनी तिथे कामाला सुरुवात केली, तेव्हा ग्रामविकासामध्ये काम करत असताना आमच्यामध्ये अशी चर्चा झाली की एक अशी योजना आणली पाहिजे की ज्याच्यामधून लोकसहभागामधून सगळ्या महाराष्ट्राचं जे काही ग्रामीण भाग आणि शहरी भाग आहे तो त्या योजनेमध्ये सहभागी होऊ शकेल, अशी एखादी योजना आपण आणूया, अशावर विचारमंथन सुरू झालं. त्या कालावधीमध्ये सुधीर ठाकरे म्हणून उपसचिव होते पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामध्ये. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा एक प्रोग्राम होता, टोटल सॅनिटेशन कॅम्पेन, संपूर्ण स्वच्छता अभियान म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा कार्यक्रम होता. तर असे अनेक फाईल जेव्हा समोर यायचे तर कुठल्या विषयामधून काय काम करता येईल याच्या बाबतीमध्ये आबा खूप आग्रही असायचे की एखादी योजना तुम्ही तयार करा. सुधीर ठाकरे आणखी मला त्यांनी सांगितलं आणि आम्ही त्याच्यावर काम केलं. आणि मग दुसरा निकष असा होता की लोकसहभागामधून असलं पाहिजे, चांगलं काम करणाऱ्या गावांना पुरस्कार देता आला पाहिजे आणि कमीत कमी खर्चामध्ये ही योजना जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत घेऊन जाता आलं पाहिजे. त्यावेळेला गव्हर्नमेंटला फायनान्शियल काही मर्यादा होत्या, त्यामुळे खूप मोठी योजना काढली असती तर तेवढं फंडिंग डिपार्टमेंटला मिळू शकलं नसतं हे शुअर होतं. आणि म्हणून आबांचा आग्रह होता की कमीत कमी खर्चामध्ये पण जास्तीत जास्त लोकांना बेनिफिट देता येऊ शकेल अशी योजना आली पाहिजे. आणि त्याच्यातून मग संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा जन्म झाला. आणि मग ती योजना आबांच्या पॉलिटिकल लिडरशिपमुळं, पॉलिटिकल विलमुळे ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांपर्यंत, प्रत्येक गावापर्यंत पोहोचली. आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी सुद्धा ॲज अ खाजगी सचिव म्हणून मी काम करीत असे. मी ही योजना माझ्या स्वतःच्या निढळ गावामध्ये सुद्धा राबवत होतो. त्यामुळं एखादी योजना डिझाईन करण्यापासून ते महाराष्ट्रभर राबवणं आणि पुन्हा ते स्वतःच्या गावामध्ये राबवणं याच्यामध्ये येणारे जे अनुभव होते, प्रॅक्टिकल अनुभव होते, गाव महाराष्ट्रभर आबा फिरायचे, तिथले आलेले अनुभव, मी गावात काम करायचो, माझे अनुभव आणि मॉडिफिकेशन करायचे अधिकार आम्हा दोघांनाच. आणि त्याच्यामुळे हे बदल करत करत ही योजना अतिशय कशी पॉप्युलर होईल असा प्रयत्न करत करत लोकोपयोगी योजना होत गेली आणि ती खूप पॉप्युलर झाली. आणि महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेचं एक पराकोटीचं अप्रतिम अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं. कोट्यावधी रुपयाची कामं लोकसहभागातून उभी राहिली. आणि त्या कालामध्ये युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशन युनोनी जगामधली सर्वातली मोठी स्वच्छतेची मोठी चळवळ असं या योजनेचं त्यांनी नामकरण केलं होतं. आणि म्हणून ही योजना एक करण्याची संधी मिळाली. आणि पुढं माझं प्रमोशन झालं आणि मी IAS मध्ये आल्यानंतर माझं चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जिल्हा परिषद अहमदनगर पोस्टिंग झालं. त्यामध्ये
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची जिल्ह्याची अंमलबजावणी करण्याची माझ्यावर संधी मिळाली. त्यामुळं संत गाडगेबाबा अभियानाभोवती माझं बरंचसं 2-4 वर्षाचा कालावधी प्रशासनातला फिरत राहिला. आणि ज्याला मी तिथं काम करताना असं लक्षात आलं की ज्या गावांना आम्ही पुरस्कार दिला, तालुक्यातला 1 नंबरचा पुरस्कार, जिल्ह्याचा 1 नंबरचा पुरस्कार, किंवा माझ्या गावाला संत गाडगेबाबा अभियानाचा राज्याचा पहिला पुरस्कार मिळाला होता, तर या सगळ्याच्या अनुभवामधून असं लक्षात आलं की ज्या गावाला मी पुरस्कार देतोय त्या गावातले माणसं सुद्धा उघड्यावर संडासला जातात, उघड्यावरची हागणदारी करतायत. आणि मग स्वच्छता अभियानामध्ये हा एक महत्वाचा घटक होता की ज्याच्यामध्ये परिपूर्ण काम झालं नव्हतं. आणि मग अहमदनगर जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मी अहमदनगर जिल्ह्यामध्ये जी तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पहिला नंबर आलेली जी गावं होती त्यात तोपर्यंत मागच्या 3 वर्षामध्ये अशा 39 गावामध्ये एक्सपेरिमेंट सुरू केला. आणि लोकसहभागामधून गावामध्ये घराघरामध्ये संडास बांधायचे, कमी खर्च संडास बांधायचे, आणि त्याचा गावाच्या लोकांनी 100% वापर करायचा, कसल्या प्रकारच्या अनुदानाची अपेक्षा न करता. असं लोकांच्या मनामध्ये ग्रामसभा घेऊन लोकांना पटवत राहिलो, लोकांना पटवून देत राहिलो. आणि हळूहळू त्या योजनेला आकार आला. आणि 39 गावापैकी वडगाव आमली तालुका पारनेर हे पहिलं गाव जिल्ह्यातलं, राज्यातलं आणि देशातलं हागणदारी मुक्त गाव झालं. आणि मग हागणदारी मुक्त गाव ही संकल्पना मी अहमदनगर जिल्ह्यामधल्या 1285 ग्रामपंचायतीमध्ये राबवायला सुरुवात केली. त्याचं यश बघून महाराष्ट्र शासनानं माझ्याकडून योजना तयार करून घेतली राज्यासाठी, जिचं नाव होतं हागणदारी मुक्त गाव योजना. ती महाराष्ट्रामध्ये एवढी पॉप्युलर झाली, त्याच्या नावामुळे पण ती चर्चेत होती. आणि मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पण लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये संत गाडगेबाबा अभियान अधिक हागणदारी मुक्त गाव योजना, ह्या दोन्ही योजना खूप पॉप्युलर होत आहेत. मग त्यांनी अहमदनगरला त्यांचा एक अभ्यासाची टीम पाठवली. त्यांनी अभ्यास केला, शासनाचा अभ्यास झाला. आणि मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ही हागणदारी मुक्त गाव योजना युपीएच्या कालावधीमध्ये, मनमोहन सिंग प्राईम मिनिस्टर असतानाच्या कालावधीमध्ये ही योजना केंद्र सरकारने स्वीकारली आणि तिला नाव दिलं निर्मल ग्राम योजना. सो निर्मल ग्राम योजना इज नथिंग बट हागणदारी मुक्त गाव योजना ऑफ महाराष्ट्र, ऑफ अहमदनगर. आणि तेच स्वच्छ भारत मिशन आता आपण. मग जेव्हा एनडीएचं सरकार आलं, आणखी माननीय नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर झाले, त्यांनी ही योजना, तिला स्वच्छ भारत असं नाव दिलं. आणि ती योजना आजही देशभरामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं राबवली गेलेली आहे. 3 वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्यानं राज्य हागणदारी मुक्त झालं आणि माननीय प्राईम मिनिस्टरने देश हागणदारी मुक्त झाला हे घोषित केलेलं आहे. सो 2000 साली एक योजना संकल्पित केलेली आणि प्रत्यक्षामध्ये उतरवलेली, हे देशामध्ये जाते, राज्यामध्ये जाते, आणि राज्य हागणदारी मुक्त होतं, देश हागणदारी मुक्त होतो, हे बघण्यामध्ये प्रशासनामध्ये काम केलेल्या माझ्यासारख्या अधिकाऱ्याला ऊर भरून येणारी गोष्ट आहे. तर समाजासाठी एखादी छोटी गोष्ट, आणि ती जर का योग्य पद्धतीनं राबवली, गरज तर होतीच पिढ्यानपिढ्या, परंतु तिचं राबवण्याची प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत असणं आणि लोकसहभागातून राबवण्यासाठी प्रयत्न करणं, केवळ याच कारणामुळे ही योजना खूप पॉप्युलर झाली, लोकोपयोगी झाली. आणि आज देश स्वच्छतेमध्ये पराकोटीचं उत्तम काम करू शकला आहे. आता त्याच्यामध्ये सतत नवीन संकल्पना येऊन स्वच्छता हा विषयच आपल्या देशाच्या अजेंड्यावर आला. म्हणून संत गाडगेबाबा अभियानानं सुरुवात झालेली, हागणदारी मुक्ती योजनेनं त्याचा शेवट झाला आणि देश हागणदारी मुक्त झाला. तर अशा ह्या 2 स्वच्छतेशी रिलेटेड ह्या 2 महत्वाच्या योजना माझ्या सुरुवातीच्याच कालावधीमध्ये, मी IAS मध्ये आलो त्यावेळेला ह्या राबवायची संधी मला मिळाली. आणि त्याच्यातून खूप मोठं सामाजिक स्वास्थ्य पण मिळालं, स्वच्छता पण झाली असं म्हणता येईल. हो, ग्राम स्वच्छता योजना आणि त्याच्या डिटेल्स तुम्ही माहिती दिली. त्याच्यात मला आणखीन आठवतं चांगलं की ॲज अ मिशन म्हणून महाराष्ट्रामध्ये आणखीन एक लगोलग एक योजना पॉप्युलर झाली, महात्मा गांधी तंटामुक्ती योजना, तंटामुक्ती गाव योजना. ती संकल्पना कशी इव्हॉल्व्ह झाली हे जर तुम्ही सांगितलं तर इंटरेस्टिंग होईल. खूप छान आहे की जेव्हा ह्या दोन्ही योजना यशस्वी झाल्यानंतर, तोपर्यंत माझं 3.5 वर्षाचा कालावधी अहमदनगर जिल्ह्यामधला माझं टेन्युअर पूर्ण झालं होतं. आणि बरोबर त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाली आणि कैलासवासी R.R. पाटील साहेब हे उपमुख्यमंत्री झाले आणि ते राज्याचे गृहमंत्री पण झाले. आणि मग
आमचा जो पूर्वानुभव होता दोघांनी हम्म. आम्ही एकत्रपणे येऊन संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबवलं होतं. हागणदारी मुक्त गाव योजना राबवत असताना सुद्धा आबाच स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री मंत्री होते. होते. आणि मग 5 वर्षाचा कालावधी संपला, आबा उपमुख्यमंत्री झाले आणि आबाने पुन्हा आग्रह धरला की तुम्ही आता सेक्रेटरी म्हणून उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये हजर व्हा. सुरुवातीला जेव्हा मला माझं IAS मध्ये नॉमिनेशन झालं, खाजगी सचिव म्हणून IAS अधिकाऱ्याला काम करता येत नव्हतं, म्हणून मला प्रमोशनवर त्यांनी जाण्यासाठी Chance परवानगी दिली. दिली. माझी विनंती हो, पण हो, होती. हो. आणि जेव्हा आता पुन्हा आबा ज्याला उपमुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला IAS दर्जाचा अधिकारी सेक्रेटरी म्हणून घेता येतो. घेता येतं. आणि म्हणून त्यांनी पुन्हा विनंती केली हम्म. आणि पुन्हा मला त्यांनी आग्रहपूर्वक, माझी इच्छा नसताना सुद्धा हा. मला उपमुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून जॉईन जॉईन केलं. झालो. आणि मग पूर्वानुभवाच्या आधारावर आबांनी पुन्हा सांगितलं की आता आपल्याला गृह खात्यामध्ये पण एखादी अशी योजना आणूया की जी कमी खर्चामध्ये बिन पैशाची पण लोकांच्या उपयोगाची ठरेल, असं काहीतरी अभ्यास करा. आणि म्हणून 2-3 महिने 4 महिने अभ्यास केल्यानंतर आबा सतत बोलत राहायचे, परंतु मी सांगायचं अजून तरी काही समजत नाही की काय करावं नक्की. मी आता वरिष्ठ पातळीवरनं खूप बघितलं, म्हटलं मंत्रालय, DG, पोलीस कमिशनर या पातळीवरनं बघितलं की काय करता येऊ शकता. इथून तर काही सुचत नाही. मी महाराष्ट्रामधल्या सर्व विभागामधल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिथून अभ्यास करून येतो की तिथं कामकाज कशा कसं पद्धतीने चालतं. चालतं. कारण लोकांचा त्रास तो खऱ्या अर्थानं पोलीस स्टेशनमध्ये आहे. मग पोलीस स्टेशनमध्ये का त्रास होतो, तिथं काय ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये आपल्याला बदल करता येतील का, याच्या दृष्टिकोनातून मला परवानगी दिली. आणि मी सगळं कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या भागामधल्या 5-5 पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मी एक दिवस बसून अभ्यास करून आलो. अच्छा. आणि माझ्यानंतर असं लक्षात आलं की पोलीस स्टेशनमध्ये जी गर्दी असते, पोलीस स्टेशनमध्ये 2 प्रकारच्या गुन्ह्यासाठी लोक आणले जातात किंवा येतात किंवा तक्रार घेऊन येतात. एक असतं कॉग्निझेबल ऑफेन्स, जिथं खून, दरोडा, मारामारी, दखलपात्र गुन्हा. आणि दुसरं असतं अदखलपात्र गुन्हा, शिवीगाळ केली, मिशेवर ताव मारला, माझ्याकडे वाकड्या नजरेनं बघितलं, अशा अनेक प्रकारच्या तक्रारी लोकांच्याकडे होतात. मारामारी होते परंतु रक्तपात होत नाही, पण मुक्का मार दिलेला असतो. अशा सगळ्या केसेस ज्याला पोलीस स्टेशनला येतात तर त्याला अदखलपात्र गुन्हा असं म्हटलं जातं. आणि मग अदखलपात्र आणि दखलपात्र याचा जर का पोलीस स्टेशनमध्ये बसला तर मागच्या बोर्डवर लिहिलेलं असतं की किती प्रकारचे गुन्हे मागच्या वर्षी झाले. त्याच्यामध्ये अदखलपात्र गुन्हे कुठल्या कुठल्या प्रकारचे, दखलपात्र कुठल्या कुठल्या प्रकारचे. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की जर का 1000 गुन्हे घडले असतील तर 5-25 सुद्धा गुन्हे हे कॉग्निझेबलचे नसतात, तर सगळे नॉन कॉग्निझेबल असतात. आणि मग त्याच्यातून लक्षात आल्यानंतर असं लक्षात आलं की गर्दी जी पोलीस स्टेशनमध्ये आहे ती सगळी नॉन कॉग्निझेबल ऑफिसेसची आहे, अदखलपात्र गुन्ह्यांची गर्दी आहे. आणि मग याला जर का पर्याय दिला की पोलीस स्टेशनला यायचं, अदखलपात्र गुन्ह्यामध्ये पोलीस स्टेशनला फक्त अदखलपात्र गुन्ह्याच्या रजिस्टरमध्ये नोंद केली जाते, वॉर्निंग दिली जाते की पुन्हा असं काय केलं तर तुम्हाला परत तुमच्यावर कारवाई करू. याच्या पलीकडे अदखलपात्र गुन्ह्यामध्ये काय फारसं होत नाही. पुन्हा त्याच्यामध्ये काय गुन्हा घेतला आणि जर का बॉन्ड लिहून घेतला असेल तर त्याला तालुका एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट समोर उभं केलं जातं आणि तिथे परत त्याचा 6 महिन्याचा आणखी बॉन्ड घेतला जातो. सो अदखलपात्र गुन्ह्यामध्ये लोकांची एक वेळ त्याच्यात नोंद केली की लोक त्या कालावधीवर अशी परिस्थिती होती की लोक मानायचे ओके की पोलीस स्टेशनला जाऊन आलो तर लोकांच्या मध्ये भीती होती आणि लोक मानायचे. आणि म्हणून मग परत आलो तर आबांना सांगितले की पोलीस स्टेशनची जी गर्दी आहे ही सगळी गर्दी जी आहे ते अदखलपात्र गुन्ह्यांची आहे. अदखलपात्र गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये लोकांना पोलीस स्टेशनमध्ये येण्याच्या ऐवजी जर का गाव पातळीवर आपण एखादी पर्यायी अल्टरनेट डिस्प्यूट रिझोल्युशन मेकॅनिझम देऊ शकलो, पर्यायी तंटामुक्त करण्याची काही व्यवस्था करू शकलो तर त्याचा फायदा लोकांना होऊ शकेल आणि लोक खूप त्याला बेनिफिट मिळेल. आणि ही योजना ज्यावेळेला सांगितलं की ही माझ्या एक संकल्पना आहे की याच्यावर योजना होऊ शकते गृह खात्यामध्ये. आणि मग त्याच्यानंतर आबाने मी म्हटलं की एक अभ्यास गट नेमूया, ही माझी कल्पना आहे. मी 15 पोलीस स्टेशनला दिल्यानंतर मला असं वाटलं पण ह्याला मूर्त स्वरूप देता येऊ शकतं का, याच्यावर योजना करता येऊ शकते का. याच्यासाठी एक अभ्यास गट नेमला, IPS अधिकारी, त्याच्यानंतर मग काही DYSP, काही पोलीस स्टेशनचे अधिकारी, काही कॉन्स्टेबल सुद्धा आणि काही कायदा विभागामधले तज्ञ अधिकारी घेऊन. आणि त्या अभ्यास गटाने पुन्हा 2 महिने अभ्यास केला आणि मी अनेक योजना दिली आबांना की ही योजना आपण संत गाडगेबाबा अभियानाच्या लाईन्सवर आपण गावामध्ये राबवू शकतो. आणि तंटामुक्त गाव योजना असो की हागणदारी मुक्त असो की स्वच्छता अभियान असो, ह्याच्यामध्ये एक संकल्पना कायम आहे
ग्रामीण भागामध्ये ग्रामीण. सतत आयुष्य गेल्यामुळं आणि ग्रामीण भागामध्ये माझी हम्म. ओढ असल्यामुळं की गाव हा घटक आहे. गाव ह्या तिन्ही योजनामध्ये गाव हा घटक आहे आणि लोकसभा हा त्याचा गाभा आहे आणि चांगलं काम केल्याबद्दल त्याचं अप्रिसिएशन आहे, आहे. पुरस्कार देऊन. आणि मग तोच पॅटर्न आम्ही तंटामुक्तीसाठी तंटामुक्ती. पण लावला की अदखलपात्र गुन्हे गावामध्ये जेवढे काय घडलेले आहेत आणि जे काही पेंडिंग आहेत तर त्याच्यासाठी गाव पातळीवरच एक तंटामुक्त गाव समिती स्थापन करण्यात यावी ग्रामसभेमधून असं प्रस्तावित केलं. आणि तंटामुक्त समिती समोर गावामध्ये जेवढे काही अदखलपात्र गुन्हे यापूर्वी घडलेले आहेत ओके. ते सगळे पोलीस स्टेशनने पुन्हा ग्राम तंटामुक्त ग्राम समितीकडे पाठवावेत. ओके. तंटामुक्त समितीनं त्याच्यावर तंटे मिटवण्याचा प्रयत्न करावा गावातल्या. आणि जर का तिथं तंटे मिटले तर वेल अँड गुड, तंटे मिटले. आणि जर का न्यायालयामध्ये दावे जर का पेंडिंग झाले असतील तर तिथेही तडजोड प्रोसेसनामा दाखल करावा आणि तिथले दावे काढून घेण्यात यावेत. असा हा मेकॅनिझम दिला. गाव पातळीवर कमिट्या नेमल्या आणि गावातल्या कमिट्यांनी ह्याच्यामध्ये उत्कृष्ट काम केलं. आजही महाराष्ट्रामध्ये ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने चालते. गावागावामध्ये तंटामुक्त समिती आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून त्या कालावधीमध्ये लाखो अदखलपात्र गुन्हे हे तडजोडीनं मिटवण्यात आले आणि त्या गावामध्ये निर्माण झालेले जे काही कटुतेचं वातावरण होतं, जे काही भांडणाचं वातावरण होतं ते मिटलं. आणि म्हणून स्वच्छतेतून समृद्धीकडे असं ब्रीदवाक्य होतं संत गाडगेबाबा अभियानाचं. आणि शांततेतून समृद्धीकडे हे नाव होतं हे तंटामुक्त अभियानाचं. अशा पद्धतीनं तंटामुक्त अभियान ही योजना खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावर गाजली. ती आजही चालू आहे. संत गाडगेबाबा अभियानही चालू आहे आणि हागणदारी मुक्त गाव योजना हेही चालू आहे. तिन्ही योजना अशा तिन्ही योजना गाव पातळीवर ह्या अतिशय पॉप्युलर झालेल्या योजना आहेत. ह्या तिन्ही योजनांमध्ये काम केल्यानंतर तिचं इव्हॅल्युएशन करण्याची मेथॉडॉलॉजी दिलेली आहे आणि तेही थर्ड पार्टी इव्हॅल्युएशन त्या गावांचं. आणि त्या गावांमध्ये प्रश्नावली दिलेली आहे की या विषयावर तुम्ही काम केलं तर तुम्ही सेल्फ असेसमेंट करायची. सेल्फ असेसमेंट इव्हॅल्युएशन थर्ड पार्टीनं करायचं आणि त्यांनी रेकमेंडेशन केल्यानंतर उत्कृष्ट काम केलेल्या गावांना पुरस्कार द्यायचा, सर्टिफिकेट द्यायचं. अशा प्रकारची ही योजना, तिन्ही योजना ह्या झाल्या. याच योजनेच्या धर्तीवर गेल्या 15-20 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये नवीन ज्या वेगवेगळ्या खात्याच्या योजना आल्या त्या ह्या तंटामुक्त अभियान आणखी हागणदारी मुक्त गाव योजना किंवा संत गाडगेबाबा अभियानाच्या धर्तीवरच राबवल्या जातात आणि त्या यशस्वी होत आहेत. हा सगळ्यातला महत्वाचा भाग आहे. अगदी आता सुद्धा मुख्यमंत्री स्वच्छ आणि समृद्ध शाळा किंवा मुख्यमंत्री समृद्ध गाव योजना आलेली आहे. स्मार्ट विलेज असा अनेक इको विलेज कल्पना आल्या. तर गाव केंद्रित आणखी लोकसभा आधारित अशा योजना सातत्यानं पुढे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं दिल्या आणि अशा सर्व योजना यशस्वी झाल्या आणि त्या सगळ्यांचा बेस ह्या तिन्ही योजना होत्या. याचा आनंद आहे. 3 योजना तुम्ही वेगवेगळ्या पदांवरच्या सांगितल्या, ते खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या तर आहेच. आणि विशेष म्हणजे की एक रोल मॉडेल तुम्ही महाराष्ट्राला आणि देशाला दिलं. आता म्हणजे तुम्ही 2000 आय थिंक 8 मध्ये पुण्याला जिल्हाधिकारी म्हणून आलात आणि त्यावेळेस माझी तुमची पहिल्यांदा ओळख झाली. तेव्हापासूनची आधीची कामं जी होती मी अप्रत्यक्षरित्या ती अनुभवतच होतो. आणि कलेक्टर झाल्यानंतर मी पण पुण्यामध्येच आलेलो होतो. तर तो एक तुमचा मोठा कालखंड होता. म्हणजे काय म्हणतात प्रशासनातला एक मोठा. आणि त्या काळामध्येच तुम्ही जे बँकेतलं कनेक्शन दिलं होतं की बँक जशी तिची सिस्टीम सेट आहे. कॅशियर, मला एक वाक्य आठवतं की तिथला कॅशियर संध्याकाळी कॅश मोजून पैशाने पैसे हिशोब केल्यानंतर शटर डाऊन करून मगच जातो घरी. अकाउंट सगळे क्लोज केले जातात. असं काही नाही की पेंडिंग तिथे काही नाही. लोन विभाग असतो तो स्वतंत्र असतो. तर तशी सिस्टीम तुम्ही आधी पण राबवण्याचा प्रयत्न केला, त्याचं पुस्तक झालं. आणि कलेक्टर झाल्यानंतर तुम्ही झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल, आता मी तर त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. त्या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये पण माझा मोठा वाटा आहे. तर ही इंटरेस्टिंग योजना आहे आणि त्याच्याबद्दल पण तुम्ही या तरुण जे काही प्रशासनामध्ये येणारे आहेत विद्यार्थी की त्यांना सर्व्हिसमध्ये येताना तुम्हाला कुठले आदर्श ठेवले पाहिजेत, तर हा एक मोठा झिरो पेंडन्सी एक आदर्श त्यांच्यासाठी आहे. तर त्याच्याबद्दल जरा तुम्ही सांगावं असं मला वाटतं.
आपण स्पर्धा परीक्षेच्या मुलांच्या संदर्भामध्ये हा विषय सुरू केला होता आणि प्रशासनामध्ये आल्यानंतर तुम्ही काय काय करू शकता याच्या संदर्भामध्ये आपण आता चर्चा करतो आहोत. तर प्रशासन, राज्यसेवा किंवा केंद्रीय सेवा ही एक अशी सेवा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही नोकरी करता, आपण देशाला याच्या मार्फत काहीतरी खूप काही देऊ शकतो. म्हणजे ही फक्त सेवा, ही फक्त नोकरी नाहीये, तर ही सेवा सुद्धा आहे खऱ्या अर्थाने. आणि म्हणून प्रयत्न करून ह्या सेवेमध्ये आलं पाहिजे. इथून आपल्या कल्पकतेला खूप मोठ्या प्रमाणावर वाव असतो आणि सातत्यानं जर का तुम्ही ध्यास घेऊन लोकांच्या सेवेमध्ये राहण्याचा प्रयत्न केला तर अशा नवीन नवीन योजना जन्माला येत राहतात. मी ज्याला पुण्याला जिल्हाधिकारी म्हणून आलो तर तेव्हा मी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या दिवशी ज्यावेळेला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलो आणि पदभार स्वीकारला, हार तुरे झाले आणि थोड्या वेळानं मग पीएना विचारलं की आज काय काम आपल्याकडे. त्याने सांगितले खूप मोठ्या लोक भेटायला आलेले आहेत, तर त्यांना आपल्याला पहिल्यांदा भेटलं पाहिजे. आणि मग भेटायला सुरुवात केली. संध्याकाळ झाली तरी मी लोकांना भेटतच होतो आणि संध्याकाळी 8 वाजले तरी लोकांची गर्दी संपत नव्हती. साहजिकच आहे की जिल्हाधिकारी नवीन आलेले आहेत, आपण आता नवीन पहिल्यांदाच गेलो तर आपली कामं मार्गी लागतील आणि म्हणून मोठ्या संख्येने लोक भेटत राहिले. दुसऱ्या दिवशी पण तसंच, तिसऱ्या दिवशी पण तसंच. सकाळी ऑफिसमध्ये जेव्हा जायचो तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅम्पसमध्ये एकही माणूस नसायचा. पण पदभार म्हणजे खुर्चीवर बसलो जाऊन की 15 मिनिटांमध्ये पीएनच्याकडे चिठ्ठ्या यायच्या की लोक भेटायला आलेत, लोक भेटायला आलेत. तोपर्यंत माझा 15, 20, 25 वर्षाची जी सेवा झाली होती त्याच्यामध्ये माझा एक पिंड झाला होता की माणूस जर का मला भेटायला आला असेल तर मी आतमध्ये बसून काम नाही करू शकत. आणि मग बाहेर माणूस बसलेला आहे आणि मी आतमध्ये सायकोलॉजिकल ते मला अस्वस्थ करणारा विषय असायचा की आपण ज्यांच्यासाठी आहोत त्याला बाहेर थांबवून आपण दुसरी कामं करणं, टपाल काढणं, फाईल काढणं, मिटिंगा घेणं, हे मला ते काही सहन व्हायचं नाही. म्हणून मग मी दिवसभर आला मनुष्य की भेट, आला मनुष्य की भेट. मग एका महिन्यानंतर असा विचार केला की मी जिल्हाधिकारी पुणे म्हणून मी आलो आहे, पण गेल्या महिन्याभरात मी केलं काय. तर लोकांना भेटतच राहिलो. 1 महिना झाल्यानंतर तीच लोक पुन्हा मला भेटायला लागली आणि एका महिन्यानंतर त्या माणसाचं काम कुठंच सापडत नाही, गेलो कुठं पहिला अर्ज. आणि म्हणून मी त्याच्यामध्ये खोलवर जेव्हा गेलो तोपर्यंत माझा जवळपास 20 वर्षाचा प्रशासनातला अनुभव झाला होता. आणि त्या प्रशासनाच्या अनुभवावर हे लक्षात आलं होतं की शासकीय कार्यालयामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर कागदाचे ढिगारे पडलेले असतात, जुने कागद असतात, नवीन आलेले अर्ज त्याच्यामध्येच मिसळतात. आणि त्याच्यामुळं पुन्हा ज्यावेळेला मनुष्य तुमच्या कार्यालयामध्ये येतो तर पुन्हा तो जो शिपाई, तो जो क्लार्क टेबलला बसलेला असतो त्याच्याकडे जेव्हा तो कोणी भेटायला जातो तर तो सांगतो की माझ्या अर्जाचं पुढं काय झालं असं ज्याला तो नागरिक विचारतो तेव्हा तो सांगतो की तुम्ही कधी अर्ज दिला होता, पोच आहे का तुमच्याकडे. पोच दाखवल्यानंतर तो म्हणतो की मी बघतो. तर त्याच्याकडे 2-3 कपाटं भरलेले कागद असतात, त्याच्यामध्ये कुठं त्याने कागद ठेवला असो सापडत नाही. तो म्हणतो की असं करा, परत एक नवीन अर्ज द्या. आणि हे असंच राहतं, कामं काय प्रत्यक्षामध्ये होत नाहीत. आणि मग ह्या सगळ्यांचा जेव्हा मी माझ्या मागच्या 20 वर्षाच्या अनुभवावरून मला माहिती झालं होतं की प्रशासनामध्ये कामकाजाची पद्धत असते की लिपिकाचं दप्तर हे 6 बंडल सिस्टीममध्ये असलं पाहिजे. ज्या काम ज्याच्यावर झालेलं त्या फाईली रेकॉर्डला गेल्या पाहिजेत, डी पेपर नाश केले पाहिजेत. आणि मग ही सिस्टीम पुन्हा मी राबवायचा प्रयत्न केला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये. आणि मग त्या पहिल्या फेजमध्ये सगळ्या कागदांचं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तलाठेपर्यंत सॉर्टिंग केल्यानंतर प्रत्यक्ष लोकांच्या कामाचे किती कागद, किती फायली पेंडिंग आहेत त्याची मी आकडेवारी मिळवली. आणि आकडेवारी मिळवल्यानंतर ते परफेक्ट आकडेवारी ह्याची माझी खात्री पटल्यानंतर त्यावेळेला काहीतरी 2.5 ते 3 लाख फाईल्स, पेपर्स त्या दिवशी पेंडिंग आहेत असं माझ्या लक्षात आलं. मी म्हटलं की हे 2.5 ते 3 लाख जे पेपर पेंडिंग आहेत त्याचा कालावधी मागच्या 15 वर्षापासून ते 4 दिवसापर्यंतचा होता. हे सगळं आपण काढायचं आणि सगळ्या प्रलंबित फायलींची झिरो पेंडन्सी करायची असा मी शब्द बोलता बोलता कार्यालयामध्ये वापरला. आणि मग दुसऱ्या बैठकीपासून मग झिरो पेंडन्सी झाली का असं सुरू केल्यानंतर असं लक्षात आलं की ह्या कामाला जर का मी वेळ दिला आणि जर का हे काम केलं तर मला भेटायला येणाऱ्या लोकांची गर्दी कमी होईल. आणि मग त्याच्यासाठी तलाठ्यानं त्याच्या पातळीवर
डे टू डे काम केलं पाहिजे, सर्कल ऑफिसरने वेळेवर काम केलं पाहिजे, मामदार ऑफिसमध्ये ठराविक कालावधीमध्ये काम झालं पाहिजे, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वेगवेगळ्या शाखेमध्ये वेळेवर काम झालं पाहिजे. याचा अभ्यास करता करता मी योजना जन्माला आली. तिचं नाव होतं झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल. काय आहे डेली डिस्पोजल? म्हणजे दैनंदिन निर्गती, शून्य प्रलंबितता आणि दैनंदिन निर्गती. जिल्हाधिकाऱ्यांना जेव्हा एखादा मनुष्य भेटायला येतो आणि जेव्हा तो अर्ज करतो की मला 2 गुंठे जमीन ओढ्याच्या काठावर पाहिजे विहीर खोदण्यासाठी, त्या अर्जाचं काय होतं? तर तो अर्ज पहिल्यांदा पीएनच्याकडे जातो, मग जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एका ब्रँचकडे जातो, तिथं 4 टेबल असतात, तिथून तो परत प्रांताधिकाऱ्यांच्याकडे 4 टेबलवर जातो, तिथून तो मामदार ऑफिसमध्ये 4 टेबलला जातो आणि मग तो तलाठ्याकडे पोहोचण्यासाठी 16 टेबलवरनं एका कागदाचा प्रवास होतो. तेव्हा तो तलाठ्याकडे एका अर्जाचा कुठलाही अर्ज तुम्ही कुठेही करा आणि तो पुन्हा माघारी यायचं असेल तर त्या 16 टेबलावरनं त्याला परत माघारी यावं लागतं. म्हणजे एका टेबलला जर का 1 महिना लागला तर 16 महिने खाली जायला आणि पुन्हा 16 महिने वर येण्यासाठी एवढा कालावधीमध्ये सरकारी कार्यालयामध्ये लागत असतो. प्रत्यक्षामध्ये काय असतं? प्रत्यक्षामध्ये एका टेबलला 6 महिने 8 महिने वर्ष हेलपाटे मारले तरी त्या टेबलवरनं फाईल पुढे जात नाही, कागद पुढे जात नाही. ही प्रशासनाची परिस्थिती तेव्हाही होती, आताही आहे. आणि म्हणून मी जिथं कुठं काम केलं त्यावेळेला जिल्हाधिकारी म्हणून, पुन्हा जमाबंदी आयुक्त राज्याचा म्हणून, लँड रेकॉर्ड डिपार्टमेंटमध्ये, पुन्हा सहकार आयुक्त म्हणून राज्याच्या सर्व सहकारी कार्यालयामध्ये आणि विभागीय आयुक्त म्हणून पुणे विभागामध्ये. ह्या सगळ्या पुढच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये मी जिथं कुठं काम केलं, प्रशासनात संपूर्ण ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये सगळ्या कागदांची अकाउंटेबिलिटी पहिल्यांदा करणं, रेकॉर्ड नाश करणं, रेकॉर्ड रूमला पाठवायचे कागद रेकॉर्ड रूमला पाठवणं, कामाचे कागद तलाठ्याच्या लिपिकाच्या दप्तरमध्ये 6 बंडल सिस्टीम प्रमाणे लावणं, त्या 6 बंडल सिस्टीममध्ये पेपर्स पेंडिंग फॉर डिस्पोजल आणि प्रत्यक्षाधीन प्रकरण ह्या 2 कॅटेगरीच्या फायली असतात, त्यातल्या सगळ्या फायलींची शून्य प्रलंबितता करणं, असा कार्यक्रम राबवायचो. आणि शून्य प्रलंबितता केल्यानंतर डेली डिस्पोजल म्हणजे प्रत्येक टेबलावरून फाईल ही त्याच दिवशी डिस्पोज ऑफ झाली पाहिजे. म्हणजे एका बाजूला तलाठ्याच्या किंवा क्लार्क अधिकाऱ्याच्या टेबलवर कालच्या अखेरचे प्रश्न फाईल झिरो पेंडन्सी आहे, त्याच्याकडे उद्याच्याला जेवढे काही कागद येतील त्यांनी त्याच दिवशी डिस्पोज ऑफ केले पाहिजे. लिपिक काय करतो, त्याचे कागद पुन्हा अव्वल कारकूनकडे पाठवतो, अव्वल कारकून पुढे नायब तहसीलदाराकडे पाठवतो. तर तुमच्याकडे आलेला कागद डेली मूव्ह झाला पाहिजे. याला डेली डिस्पोजल. म्हणजे 16च्या 16 टेबलवर जर का डेली डिस्पोजल झालं तर 15 दिवसामध्ये फाईल डिस्पोज ऑफ होऊ शकते. आणि त्याला प्रवासामध्ये 1 दिवस जर या टेबलवर त्या दिवसामध्ये एवढा गरज नाही, पण आम्ही तो गृह धरला होता की एका टेबलवर दुसऱ्या टेबल झाला 1 दिवस प्रवास. 32 दिवसामध्ये म्हणजे 32 दिवसामध्ये म्हणजे एका महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये, 3 महिने, मॅक्झिमम लिमिट ठरवलं की 3 महिन्यामध्ये. जिल्ह्यामध्ये जर का अर्ज केला आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून डिस्पोज ऑफ व्हायचा असेल तर तो 1 महिन्यामध्ये, आणि ते होण्यासाठी डेली डिस्पोजल प्रत्येक टेबलवरून, असं डेली डिस्पोजल, झिरो पेंडन्ट डेली डिस्पोजल हा कार्यक्रमाचा जन्म झाला. ही योजना खूप पॉप्युलर झाली. देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा चीफ मिनिस्टर झाले पहिल्यांदा, तेव्हा त्यांनी ही योजना समजून घेतली आणि महाराष्ट्र शासनानं शासन निर्णय काढला की शासकीय कार्यालयाच्या सुधारित कार्यपद्धती, झिरो पेंडन्ट आणि डेली डिस्पोजल अशा पद्धतीचा जी.आर. चालू झालेला आहे आणि महाराष्ट्रामधल्या सगळ्या कार्यालयांना ही योजना लागू झालेली आहे. त्याच्यामध्ये फक्त एक विचारतो की तुम्ही सांगितलं झिरो पेंडन्सी, आता अशी काही लोकांचे प्रश्न असतात किंवा समस्या असतात की ते न्यायालयीन कोर्ट कज्जे झालेले असतात किंवा खूप मोठे असतात. तर साधारणतः झिरो पेंडन्सी समजा 100 अर्ज असतील, तर 100 अर्जांमधले मोठे जे काही न्यायालयीन त्याच्यामध्ये आहे किंवा त्याची झिरो पेंडन्सी लगेच होऊ शकत नाही, तर असं प्रमाण साधारणतः किती असतं? म्हणजे सरकारी याच्यामध्ये आता तुम्ही सांगितलं की 1-2 गुंठे विहीरसाठी जागा पाहिजे, तर ती मूव्ह व्हायला तर त्याला काही अडचण नाही. तुम्हाला होय किंवा नाही म्हणायचं, नाही म्हणायचं आहे. तर असं प्रमाण किती असतं साधारण? बेसिकली कार्यालयामध्ये 2 प्रकारच्या असतात. एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम आहे आणि एक ज्युडिशियल वर्क असतं. ओके किंवा क्वाशी ज्युडिशियल अशा प्रकारचं वर्क असतं. क्वाशी ज्युडिशियल म्हणजे त्याला लँड रेव्हेन्यू कोड, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड अंतर्गत
ज्या प्रोव्हिजन्स आहेत कायद्यातल्या, की रस्ता हम्म. अडवला, रस्ता देणं, रस्ता हम्म. पाण्याचा मार्ग न अडवणं, तर यासारखे जे रस्ते, यासारखे जे प्रकरणं जे असतात, हम्म. या प्रकरणासाठी तहसीलदारांच्या समोर, प्रांतासमोर, जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर केसेस चालतात आणि त्याच्यामध्ये त्याला जजमेंट द्यावं लागतं. तर ह्याला कोर्ट केस म्हटलं जातं. अच्छा रेव्हेन्यू केस ह्याला म्हटलं अच्छा. जातं. रेव्हेन्यू कोर्ट केस म्हटलं जातं. रेव्हेन्यू कोर्ट केस. आणि जे ज्युडिशरीमध्ये म्हणजे दिवाणी न्यायालयामध्ये किंवा फौजदारी न्यायालयामध्ये हो. जे केसेस चालतात, हो. तर त्या केसेसला दिवाणी केसेस किंवा फौजदारी केसेस फौजदारी म्हटलं जातं. तर रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये हम्म. ज्या कोर्ट केसेस म्हणून काम चालतात हा, त्याचा हा. समावेश ह्या झिरो पेंडन्सीमध्ये नाही. नाही. ओके. कारण त्याला दोन्ही पार्टीचं म्हणणं ऐकून घेणं, त्यांना संधी देणं, नॅचरल जस्टिसचे करणं ओके. आणि त्याचं जजमेंट पारित करणं, याच्यासाठी वेगळा कालावधी. पुढे जाऊन या झिरो पेंडन्सीच्या आधारावर कायद्यामध्येच आता सरकारनं पुढे जाऊन तरतूद केलेली आहे हा, हा. की कुठलीही कोर्ट केस हा. ही 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी पेंडिंग राहतात. राहता कामा नये. आणि त्याच्यामुळं आता कोर्ट केसेस सुद्धा रेव्हेन्यू मधल्या कोर्ट केसेस सुद्धा आता 6 महिन्याच्या फार पुढे कालावधीसाठी शिल्लक राहत नाही. झिरो पेंडन्सी वरती एक स्वतंत्र पुस्तक साहेबांनी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये या सांगितलेल्या सगळ्या गोष्टी विस्ताराने नमूद केलेल्या आहेत. त्या पुस्तकाची लेटेस्ट आवृत्ती, सुधारित आवृत्ती आता त्याच्यात काही ॲडिशन करून लवकरच येणार आहे आणि ती जरूर विद्यार्थ्यांनी बघावी. कारण म्हणजे आपण त्यावेळेस जे काम केलं त्यास मला आठवतं की महाराष्ट्रामध्ये या प्रकारच्या ज्या सुधारणा झाल्यात, अशा प्रकारच्या प्रशासकीय सुधारणा, तर ब्रिटिशकालीन एक अँडरसन नावाचा अधिकारी होता आणि त्याच्यानंतर लखीना पॅटर्न म्हणून आला, लाल गठ्ठे, पिवळे गठ्ठे, पण ते गठ्ठेच राहिले, लखीना पॅटर्न जरी आला तरी. आणि झिरो पेंडन्सी ही म्हणजे पूर्णपणे एक वेगळी कन्सेप्ट होती आणि ती चांगली यशस्वी झाली. विशेष म्हणजे फक्त शासकीय कार्यालयांमध्येच पेंडन्सी असं असतं नाही. मला त्यावेळी आमचे सकाळचे प्रतापराव पवार असं म्हणाले होते की आपल्या याच्यामध्ये पण पेंडन्सी असते बरी, त्यामुळे हे पुस्तक पण तिथे उपयोगाला येईल. आपल्याकडे फक्त लाल कार्पेट असतं, त्या कार्पेट खाली गार्बेजच असतं, तर तेही याच्यातनं आपल्याला काढता येईल. त्यामुळे हे फक्त शासकीय याच्यासाठी नाही तर कॉर्पोरेटमध्ये सुद्धा हे चालणार आहे. ज्या वेळा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हा मी उपक्रम राबवत होतो आणि याची वृत्तमानपत्रामधून खूप मोठ्या प्रमाणात दखल घेतली जायची. मग हिंजेवाडीमध्ये अनेक कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत, विशेषतः IT ऑफिसेस आहेत. त्या एका IT कंपनीचे वरिष्ठ अधिकारी मला भेटण्यासाठी आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हे जे काही झिरो पेंडन्सी आणि कार्यालय जे अपडेट करता आहे, तर ते प्रायव्हेटमध्ये करता येईल का, प्रायव्हेट ऑर्गनायझेशनला लागू आहे का? तर मी त्यांना सांगितलं की हे प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये गरजच नाही. म्हणलं तर तुमचे सगळे ऑफिसेस जिथं बघावं तिथं चकचकीत असतात, एक कागद कुठं पेंडिंग दिसत नाही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला याची काही गरज नाही. साहेब तसं नसतं म्हणाले. आमच्या ह्या चकचकीत कपाटाच्या मागं जे काय असतं ते तुमच्यासारखं सगळं कागदाचा बाजार असतो आणि फक्त पुढे दिसत नाही. असं असेल तर म्हटलं मी आपल्याकडे येतो एक दिवस, मला बघू दे सगळं काय असतं ते, मी तुम्हाला मार्गदर्शन करतो. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, मी त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी रियालिटी दाखवली की तिथं सुद्धा पडद्याच्या पाठीमागं, कपाटाच्या पाठीमागं खूप मोठ्या प्रमाणावर कागदांचा बाजार आहे आणि तोही सॉर्टिंग करून त्याला सुद्धा 6 बंडल सिस्टीम लावून झिरो पेंडन्सीवर आणता येतं. त्याचं मार्गदर्शन केलं आणि म्हणून झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल हे प्रत्येकाच्या जीवनातल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी लागू आहे. आम्ही अनेक गोष्टी ठरवतो की या महिन्यामध्ये हे करायचं, त्या महिन्यामध्ये करायचं, पण वर्षानुवर्ष ते काम आपण छोटंसं घरासाठी, कुटुंबासाठी किंवा करू शकत नाही. म्हणून आपले पण प्रश्न आयडेंटिफाय करणं आणि त्याची पण प्रश्नांची झिरो पेंडन्सी जर का तुम्ही केली, कुटुंबाचे प्रश्न, मुलांचे प्रश्न, सगळ्यांचे प्रश्न जर का त्या प्रश्नांचे सुद्धा तुम्ही झिरो पेंडन्सी करू शकता. तर झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल हे कन्सेप्ट मानवी जीवनातल्या प्रत्येकाला लागू आहे. जसं शासकीय कार्यालयाला लागू आहे, IT कार्यालयाला लागू आहे, युनिव्हर्सिटीला लागू आहे, शिक्षण संस्थेला लागू आहे, तसंच ते प्रत्येक विद्यार्थ्यांना पण लागू आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यास परीक्षेच्या वेळी नाही करायचा, वर्षभर करायचं. ते आहेच डेली स्टडी. नाही, खूपच इंटरेस्टिंग हा विषय आहे. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये शेकडो अधिकारी काम करतात आणि मग असं काही आगळा वेगळा अधिकारी असला की लोक म्हणतात की ते चंद्रकांत दळवी होते म्हणून यशस्वी झालं, सक्सेस झालं. तर ठीक आहे, म्हणजे की लोकांचा पर्स्पेक्टिव्ह तसा असू शकतो, परंतु तुम्हाला एक अधिकारी म्हणून एक स्वतः तुम्ही एक लीडर पण असतात त्या कार्यालयाचे, त्या कार्यालयाचे तुम्ही लीडर पण असतात, नेते असतात वेगळ्या भाषेमध्ये.
तर ही लिडरशिपची जी कौशल्ये आहेत, आता हे विद्यार्थी जे आहेत आपले, ते पुढं अधिकारी होणार आहेत, ते प्रत्येक कार्यालयाचा तो प्रमुखच असणार आहे त्याच्या बरोबर. अंडर जेवढं असेल. ही कौशल्य जी आहेत तुम्हाला, की या प्रकारच्या योजना इम्प्लिमेंट करणं, आखणं, लोकांना कामाला लावणं, फीडबॅक घेणं, एक मेकॅनिझम बसवणं, तर हे कौशल्य ही जन्मजात असतात असं मी म्हणणार नाही, पण ती समजा डेव्हलप करायची असेल तर हे विद्यार्थी जे आहेत, जे भावी अधिकारी आहेत, त्याला म्हणजे तुम्ही कसं मार्गदर्शन कराल त्यांना, की काय पद्धतीने तुम्ही खूप विचार चांगला कराल? प्रश्न आहे. हं, स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी हं, हं. हे प्रशासनामध्ये राजपत्रित अधिकारी वर्ग 1 आणि वर्ग 2 म्हणून रुजू होतात. ओके. मग सुरुवातीच्या कालामध्ये तालुका पातळीवर काम करतात, मग विभागीय पातळीवर काम करतात, उपविभागीय पातळीवर काम करतात, जिल्हा प्रमुख म्हणून काम हं, करतात हं, हं. त्या डिपार्टमेंटमध्ये. हं, हं. तर ह्या सगळ्याच ठिकाणी हं, अ, अ, हे काम करायचं असेल, हं, हं. म्हणजे विविध प्रकारच्या योजना निर्माण हं, हं. करणं किंवा लोकांना चांगला रिलीफ देण्यासाठी त्यांची कामं डेली डिस्पोज ऑफ करणं, हं, हं, हं. तर यासाठी एक डिसिप्लिन अधिकाऱ्यांनी पाळण्याची गरज आहे. हं, हं. काही तत्व स्वतःसाठी ठरवून घेण्याची आवश्यकता आहे. आणि माझ्या दृष्टिकोनातून मी प्राधान्यक्रमानुसार सांगेन हं, हं. की पहिला जो प्राधान्यक्रम असलं पाहिजे हं, हं. ते नागरिक हा आमचा प्रथम प्राधान्याचा विषय असला पाहिजे. अच्छा. शासकीय कार्यालयच मुळात स्थापन झालेलं जे आहे, हं, हं. कुठल्याही डिपार्टमेंटचं असो, हं, हं. ती त्या विषयाचं नागरिकांच्यासाठी काम करण्यासाठी निर्माण केलेलं डिपार्टमेंट आहे. अच्छा. आणि म्हणून प्रत्येक अधिकाऱ्यानं प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे नागरिकांना, हं, हं. नागरिकांच्या प्रश्नांना, हं, हं. नागरिकांच्या अर्जाला प्रथम हं. प्राधान्य, नागरिकाच्या फायला फायला. प्रथम प्राधान्य. आणि त्यानं प्रत्येक नागरिकाचं जीवन कसं सुखकर होईल हं, हं. त्याच्या डिपार्टमेंट पुरतं हं, हं. असा दृष्टिकोन ठेवूनच त्यांनी पदावर कामाला अच्छा. सुरुवात केली पाहिजे. हा ओके. पहिला दृष्टिकोन. सो पीपल फर्स्ट, नागरिक केंद्रस्थानी असलं. नागरिक केंद्रस्थानी असला पाहिजे. ओके. नागरिकांना भेटण्यासाठीच्या प्रथम प्राधान्यानं त्याने नागरिकांना भेटलं पाहिजे. हं, हं. त्याच्या कार्यक्रमामध्ये दिवसभराच्या हं, हं. त्यांनी ठराविक वेळा निश्चित केल्या पाहिजेत आणि त्या वेळामध्ये लोकांना पीसफुली, हं, हं. शांतपणे त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन, अर्ज प्राप्त करून घेऊन, हं, हं. त्याच्यावर त्यानं स्वतःचं मत रेकॉर्ड करून तो खालच्या कार्यकर्त्याला, खालच्या स्टाफला त्याने सूचना दिल्या पाहिजेत. हं, हं. सो प्रत्येक अर्ज हं. हा झाला नागरिकांच्या भेटीच्या बाबतीमध्ये. हं, हं. टपालामध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर अर्जांनी फाईल्स येत येत असतात. असतात. तर टपाल वाचणं काळजीपूर्वक हं, हं. आणि त्याच्यामध्ये जे नागरिकांचे अर्ज आलेले असतात हं, हं. त्याची योग्य दखल घेऊन हं, हं. प्रत्येक वेळेला व्यक्तीनं तुम्हाला भेटायला यायची काय गरज आहे? गरज आहे. त्यांनी ओके. अर्ज केला आहे तर तुमच्या अंतर्गत कामकाजाचा जो काही काम तुम्हाला करायचं हं, आहे, हं, हं. टाइम टू टाइम डिस्पोज ऑफ करणं, डेली हं, हं, डिस्पोज ऑफ हं, करणं, हं, झिरो हं, पेंडन्सी करणं, हं, हं. याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्याकडे आलेल्या प्रत्येक कागदावर हं, हं. जर का कार्यवाही केली तर लोकांना शासकीय कार्यालयामध्ये यायची गरज गरजच पडताय पडणार कामा नाही. हं, हं. अशा पद्धतीचं प्रशासन हं, हं. शासकीय सेवेमध्ये आलेल्या नवीन अधिकाऱ्यांच्याकडनं अपेक्षित आहे. आहे. ओके. म्हणून लोकांना भेटणं हं. आणि लोकांचे आपल्याकडे आलेले जे काही अर्ज आहेत हं, हं, हं. त्याची लोकांनी आपल्याला भेटण्यापूर्वीच त्याचं डिस्पोज ऑफ करणं. करणं. सो लोकांना घर बसल्या उत्तरं मिळाली मिळायला पाहिजेत. पाहिजेत. त्याला शासकीय कार्यालयामध्ये जायची गरजच पडता कामा नाही. ओके. अशा प्रकारची सेवा देणं, हं, हं, हं. अशा पद्धतीनं त्यानं स्वतःला घडवलं पाहिजे हं, असं हं. माझं मत आहे. आता हे करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बरोबर काम करणारा जो अधिकारी वर्ग आहे, हं. तुमच्या बरोबर काम करणारा जो शासकीय कर्मचारी वर्ग आहे, हं. या सगळ्यांना मार्गदर्शन करणं, त्यांचं नेतृत्व करणं ही जबाबदारी खऱ्या अर्थानं त्या सेवेमध्ये आलेल्या अधिकाऱ्याची आहे. आणि म्हणून तुमच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज असल्या पाहिजेत, नेतृत्व गुण असले पाहिजेत. हं, हं. कुठल्याही सेक्टरमध्ये काम करणाऱ्या माणसांच्या मध्ये नेतृत्व गुण असलेच पाहिजेत. हं, हं. आणि म्हणून नेतृत्व गुण असले पाहिजेत की तुम्ही तुमच्या स्टाफला हं, हं. मार्गदर्शन केलं पाहिजे, त्यांच्याशी उत्तम तुम्ही संवाद सांगू शकला पाहिजे, हं, हं. त्यांना एक टार्गेट दिलं पाहिजे, ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. हं, हं. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये असण्याची असण्याची आवश्यकता आवश्यकता आहे. आहे. अजून एक विषय असा आहे की तुम्हाला हं. तुम्ही तुमच्या स्टाफला उद्दिष्ट देणं हं. आणि त्या उद्दिष्टाप्रमाणे त्याच्याकडून काम करून घेणं, हं, हं. याच्यासाठी पण तुम्ही एक सिस्टीम बसवण्याची आवश्यकता आहे, तुम्हाला सोयीची होईल अशा पद्धतीची. अच्छा. आणि म्हणून प्रत्येक माणसाला कामाला लावणं हं, हं. आणि त्याच्याकडून ठराविक वेळेमध्ये लोकांची कामं करून करून घेणं घेणं. हं, हं. आणि पेंडन्सी झिरो करणं,
याच्यासाठी तुम्हाला नेतृत्व द्यावं लागतं. अच्छा. मग गरज असेल तर तुमच्या स्टाफला तुम्ही प्रशिक्षण दिलं पाहिजे. जे चुकारपणा करतात त्यांच्या विरुद्ध कारवाई केली पाहिजे. एक्झॅक्टली. कोणी त्याच्यापेक्षा जर का तुम्ही सांगून पण सुधारत नसेल तर त्याचा सस्पेन्शनची कारवाई केली पाहिजे, विभागीय चौकशी केली पाहिजे, त्याला नोकरीतनं गरज पडली तर काढून पण टाकला आला पाहिजे. आणि जो चांगलं काम करतो आहे त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्याला शाबासकी दिली पाहिजे. चांगलं काम करणाऱ्याला तुम्ही त्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. आणि मग चांगल्याला चांगलं स्टाफ बाबतीमध्ये सुद्धा, आणि दुर्जनाला दुर्जन म्हणूनच तुम्ही ओळखलं पाहिजे. आणि त्या दोघांना तशाच प्रकारची ट्रीटमेंट दिली पाहिजे. आणि म्हणून जो सुधारत आहे त्याला सुधारण्याची संधी दिली पाहिजे, आणि जो सुधारतच नाही त्याच्याविरुद्ध कारवाई केली पाहिजे. जो उत्कृष्ट काम करतोय त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही कामाला सुरुवात करता आणि तुम्ही सर्वांना समान वागणूक देतात तुमच्या हाताखालच्या स्टाफला, तेव्हा तुमचा स्टाफ तुमच्या बरोबर काम करायला सुरुवात होतो. 2-4 महिन्यामध्ये तुमची कामाची कार्यपद्धती ओळखून मग खालची जी ऍडमिनिस्ट्रेशन मधली मशिनरी आहे ती तुमच्या कामाच्या बरोबरीनं पद्धतशीर ताबडतोबीनं ऍडजस्ट करते आणि तुमच्या कार्यशैलीप्रमाणे ते काम करायला लागतात. तुमची कार्यशैली जर का चांगली असेल तर त्याचे रिझल्ट चांगले येतात. तुमच्या कार्यशैलीमध्ये दोष असतील तर ते स्टाफमध्ये पण दोष राहतात आणि मग लोक शेवटी सफर होतात. महत्वाचं आहे. नाही, आणि याला एक महत्वाचा ऍडेड ऍडव्हान्टेज म्हणजे काय की तुम्ही ज्या काळामध्ये काम केलं आणि आता जो काळ आहे त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचं इंटरव्हेन्शन फार मोठं आहे. आता आपण बघतोय गेल्या काही वर्षांमध्ये की आर्टिफिशियल इंटेलिजन्सने केवढी मोठी क्रांती केलेली आहे. आणि या नवीन अधिकाऱ्यांना एक मोठा बेनिफिट आहे की त्याचं एक अंग त्यांना आधीच अवगत झालेलं आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजी पण तुम्हाला वाटतं ना, टेक्नॉलॉजी असं त्याच्यामध्ये इंटरव्हेन करून तुम्ही ते करू शकता. आता टेक्नॉलॉजी आल्यामुळं आणि तर ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये सुद्धा क्रांती आणता येऊ शकते. इतका फायदा या सगळ्या कम्प्युटरायझेशन, डिजिटायझेशन, ऑनलाईन सर्व्हिसेस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ह्या सगळ्यांचा वापर करण्या इतपत नवीन सेवेमधल्या येणाऱ्या अधिकाऱ्याला याचं ज्ञान आहे. जुने जे सेवेमध्ये असलेले अधिकारी वर्ग जो आहे 10-15-20 वर्षापूर्वी आलेला त्याला याचं ज्ञान नाही. परंतु मोठ्या प्रमाणावर हे टेक्नो सॅवीच लोक आता जे काही प्रशासनामध्ये येतात ते कुठल्याही साईडचा असू दे, आर्ट्स असू दे, कॉमर्स असू दे, सायन्स असू दे, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट असू दे, सगळ्यांना मिनिमम नॉलेज हे टेक्नॉलॉजीच्या युजचं, टेक्नॉलॉजीच्या वापराचं असल्यामुळं ते फार इझिली ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून अधिक चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात. आणि आताही सेवेमध्ये असलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी टेक्नॉलॉजीचा वापर करून उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून नवीन सेवेमध्ये येणाऱ्या अधिकाऱ्याला हे खूप ॲडव्हान्टेज ह्या नवीन टेक्नॉलॉजीचा असणार आहे. आणि म्हणून तो खूप अधिक वेगानं काम करू शकतो. आणि टेक्नॉलॉजीच्या आधारावर लोकांचे अर्ज ऑनलाईन घेणं, त्याला बॅक्युरिया ऑनलाईन करणं, त्याचं उत्तर जमा करून घेणं ऑनलाईन, आणि त्याला ऑनलाईनच निर्णय कळवणं, इथपर्यंत लोकांना घरामध्ये बसून सुद्धा आता लोक अर्ज करू शकतात. आणि त्यांना घरी बसल्या आपण सेवा देऊ शकलो तर ह्याच्यापेक्षा सुंदर ऍडमिनिस्ट्रेशन काय असू शकतं. त्याचं एक म्हणजे मला पटकन आठवलं आता की तुम्ही जमाबंदी आयुक्त आणि त्या विभागाचे संचालक असताना भूमी अभिलेखचे तुम्ही एक महाभूमी योजना आणली होती. ती आपली चर्चेमध्ये राहून गेली. आणि ऑनलाईन 7/12, आता परवाचीच बातमी होती की ऑनलाईन 7/12 तुम्ही केला. आणि आता महसूल मंत्र्यांनी असं केलं की आता तो ऑनलाईन 7/12 ग्राह्य धरला जाईल. फक्त 15 रुपये तुम्ही भरायचे डिजिटल 7/12. तर म्हणजे 11 वर्षापूर्वी तुम्ही टेक्नॉलॉजी इंटरव्हेन केली होती. तो थॉट तुम्ही त्यावेळेला आणला होता. आणि आता त्याच्या पुढच्या स्टेप सगळ्या सुरू झाल्या. या महाभूमीबद्दल जे आपण विषय काढला, मी जिल्हाधिकारी पुणे या पदावरून माझी बदली जेव्हा झाली, प्रमोशन माझं झालं सेक्रेटरी ह्या ग्रेडमध्ये, आणि सेक्रेटरीच्या ग्रेडमध्ये मी सेटलमेंट कमिशनर अँड डायरेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड्स म्हणून माझं महाराष्ट्रामध्ये माझं पोस्टिंग झालं. आणि तिथं गेल्यानंतर मी रेव्हेन्यूमध्ये तोपर्यंत 17-18-20 वर्ष काम केलं असल्यामुळे माझा अनुभव लँड रेकॉर्डचा प्रत्यक्षामध्ये खूप गाढा माझा अभ्यास होता. आणि त्याच्यामुळं मला लँड रेकॉर्डचं मॉडर्नायझेशन मध्ये तिथं काम करण्याची खूप मोठी संधी मिळाली. नॅशनल लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशनचा एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा कार्यक्रम होता. आणि त्याच्या अंतर्गत लँड रेकॉर्ड्स ऑनलाईन करणं, लँड रेकॉर्डचं डिजिटायझेशन करणं हा कार्यक्रम होता. पण त्याची अंमलबजावणी तेवढ्या गांभीर्याने होत नव्हती जेवढा कार्यक्रम होता तरी सुद्धा. आणि त्या कार्यक्रमामध्ये मी संपूर्ण म्हणजे महाराष्ट्राचे सर्व लँड रेकॉर्ड्स 1830 मध्ये ब्रिटिश
ब्रिटिशांनी भारतामध्ये पहिल्यांदा लँड रेकॉर्ड सिस्टीम आणली. 1830 मध्ये ब्रिटिशांनी ही सुरुवात करण्यापूर्वी आमचे राजे महाराजे जे होते त्यांच्या कालावधीमध्ये लँड रेकॉर्ड्स असे फारसे निर्माण झाले नव्हते. ओके. त्यामुळं रेव्हेन्यू कलेक्शन च्यासाठी म्हणून खरं तर लँड रेकॉर्डचं मॉडर्नायझेशन करायचा कार्यक्रम ब्रिटिशांनी पहिल्यांदा हाती घेतला. म्हणजे लँड रेकॉर्ड क्रिएट करायचा कार्यक्रम त्यांनी घेतला. या देशातल्या सगळ्या जमिनीची केरळापासून ते हिमालयापर्यंत प्रत्येक सर्वे नंबरची मोजणी करून त्याला सर्वे नंबरचे नकाशे तयार केले. आणि म्हणून 1830 पासून निर्माण झालेले लँड रेकॉर्ड्स अधिक चालू सातबारा, चालू खाते उतारा, नोंदी आणि भविष्यामध्ये निर्माण होणारे लँड रेकॉर्ड्स हे सगळंच ऑनलाईन डिजिटल उपलब्ध व्हावं असा मी कार्यक्रम संकल्पित केला आणि त्याला ई महाभूमी अशा प्रकारचं मी नाव दिलं होतं. आज आपण ज्याला कुठलाही सातबारा जर तुम्ही मिळाला तर त्या सातबारावर वॉटरमार्क ई महाभूमी म्हणून असतो. तर ई महाभूमी ही संकल्पना 2011 ते 14 या कालावधीमध्ये भूमी अभिलेख विभागाचा मी जमाबंदी आयुक्त या नात्याने महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हा कार्यक्रम राबवला आणि महाराष्ट्रामधल्या सगळ्या सातबाराचं संगणकीकरण केलं आणि नोंदी म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण 33 प्रकारच्या नोंदी म्युटेशन्स केल्या जातात. तर त्या नोंदीचे प्रोटोटाईप डेव्हलप केले. संगणकीकृत सातबारा आणि ऑनलाईन म्युटेशन आणि हे टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी म्हणजे मी 2011ची गोष्ट करतोय की महाराष्ट्रामधल्या सर्व तलाठ्यांना लॅपटॉप, डेटा कार्ड आणि डिजिटल सिग्नेचर दिली होती. सर्कल ऑफिसरना सुद्धा डेटा कार्ड आणि डिजिटल सिग्नेचर लॅपटॉप दिले होते आणि इंटरनेटचं डेटा कार्ड त्याच्यामध्ये असायचं. तर अशा पद्धतीनं म्हणजे ग्राम पातळीवरचा तलाठी लँड रेकॉर्डचा हा त्याला हार्डवेअर सह नेटवर्क आणि डिजिटल सिग्नेचर हे सगळं दिलं आणि हा सगळा जो काही लँड रेकॉर्ड महाराष्ट्रातले जे आहेत नकाशांचं डिजिटायझेशन, जुन्या रेकॉर्डचं स्कॅनिंग आणि चालू सातबारा ऑनलाईन करणं अशा पद्धतीनं लँड रेकॉर्डचं मॉडर्नायझेशन केलं. त्याला ई महाभूमी नाव दिलं आणि म्हणून आज सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्ड आपल्याला घर बसल्या मिळतं आहे ते हे ई महाभूमीच्या मुळे मिळत आहे आणि तो प्रकल्प राबवण्याची संधी त्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाच्या मुळे मला मिळाली. ही मोठी गोष्ट आहे. खूपच इंटरेस्टिंग आहे. सरांनी आता हे पण जे सांगितलं झिरो पेंडन्सी बद्दल बोललो आपण, तर हे सगळं जे आहे ना त्या पुस्तकामध्ये आपण सरांनी नमूद केलेलं आहे त्या पुस्तकामध्ये. आता सरांचा प्रशासकीय आपण सगळा एक पट जो आता बघितला, आता निवृत्तीनंतर 2018ला सर निवृत्त झाले, तर आता असा एक ट्रेंड आहे की शासनालाही अनुभवी माणसांची गरज असते आणि परत निवृत्तीनंतर अनेक अधिकारी जे आहेत ते शासनाच्या सेवेमध्ये वेगवेगळ्या खात्यांमध्ये येतात. सरांना पण ती संधी होती, परंतु ती समहाऊ सरांनी त्या मार्गावरती गेले नाहीत आणि थोड्याच दिवसामध्ये रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जी स्थापन केलेली ही आज आशिया खंडातली सगळ्यात मोठी शिक्षण संस्था समजली जाते आणि साधारणतः 20-21 जिल्ह्यांमध्ये तिचा विस्तार आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे की रयत शिक्षण संस्थेमधल्या ज्या रचनेमध्ये असतं ते तिथे एक चेअरमन एक पद असतं आणि तोच कार्याध्यक्ष असतो. सगळं प्रशासन तो चालवतो. तर साहेबांची रयत शिक्षण संस्थेची चेअरमन म्हणून 2 वर्षापूर्वी निवड झाली. तर प्रशासकीय कारकीर्द एकीकडे आणि आत्ता त्यांचा 2 वर्षाचा अनुभव त्याच्याविषयी आपण एक थोडक्यात समजून घेऊ आणि मूळ जो आहे साहेबांचा एक ग्रामीण विकास आणि तो आपण पुढच्या टप्प्यामध्ये त्याच्यावरती बोलणार आहोत. तर सर रयतमध्ये तुम्ही 2 वर्षामध्ये ज्या काही गोष्टी इम्प्लिमेंट केल्या सगळ्यांच्या सोबतीने, त्याच्यात तोच धडाका आम्हाला दिसतोय सगळा याच्यामध्ये, तर त्याच्याबद्दल तुम्ही एक थोडक्यात जर सांगितलं तर चांगलं होईल. रयत शिक्षण संस्था ही डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये स्थापन केली. आज 106-107 वर्ष जुनी ही संस्था आहे. रयत शिक्षण संस्थेच्या एकूण 752 शाखा आहेत. 100च्या जवळपास प्रायमरी स्कूल्स, 450 पर्यंत हायस्कूल्स, 45 पर्यंत कॉलेजेस, एक विद्यापीठ, आश्रमशाळा आहेत, वसतिगृह आहेत
आणि खूप मोठ्या प्रमाणावर तिचा पसार आहे. 4.5 लाख विद्यार्थी शिकतात. 12,500 टीचिंग स्टाफ आहे. 2,500 नॉन टीचिंग स्टाफ आहे. 3,000 ते 4,000 टेम्पररी काम करणारे लोक आहेत. सुमारे 18,000 लोक संस्थेमध्ये काम करत आहेत. आणि या सगळ्या संस्थेचं सुद्धा एक ॲडमिनिस्ट्रेशनच्या मध्ये इम्प्रूव्हमेंट करणं, तिच्यामध्ये मॉडर्नायझेशन आणणं आणि शिक्षणामध्ये जे काही बदल होत आहेत ते रे शिक्षण संस्थेमध्ये आणून ते विद्यार्थ्यांच्या पर्यंत पास ऑन करणं आणि त्याच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता रे शिक्षण संस्थेची वाढवणं, या भोवती सध्या रे शिक्षण संस्थेचं कामकाज मोठ्या प्रमाणावर चालू आहे. इथेही प्रशासन आहे, इथेही मुख्यालयामध्ये प्रशासन आहे, मग विभागीय कार्यालय आहेत, मग शाळा पातळीवर शाखा पातळीवर तिथलं पण प्रशासन आहे. तर तिथे अर्ज फाईल्स हे सगळं आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये झिरो पेमेंट्स आणि डेली डिस्पोजल हा उपक्रम मी रे शिक्षण संस्थेमध्ये पहिल्याच वर्षामध्ये राबवला. इथं जनरल पब्लिक पेक्षा इथं जो सेवक वर्ग आहे, रयत सेवक ज्यांना म्हणतो, टीचिंग आणि नॉन टीचिंग, तर यांचे फार मोठ्या प्रमाणावर प्रश्न असतात आणि त्यांचं मोठं व्यापच आहे. त्यामुळं इथं सगळा प्रॉब्लेम सामान्य माणसापेक्षाही रयत सेवकांच्या बरोबरचा संबंध मोठा होता. आणि एक चांगलं प्रशासन दिलं तर त्यांना त्यांच्या डे टू डे कामकाजासाठी इतर कामाकडे लक्ष देण्यापेक्षा त्यांना स्वतःच्या शैक्षणिक कामावर लक्ष देता यावं, या उद्देशाने त्यांच्या प्रश्नांची झिरो पेंडन्सीचा कार्यक्रम हाती घेतला. आणि मला आनंद वाटतो की प्रशासनामध्ये आम्ही पूर्णपणे झिरो पेंडन्सी रे शिक्षण संस्थेमध्ये आता केलेली आहे. आणि मग संस्थेचं कामकाज अधिक प्रभावी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आहेत आणि त्यांचं एक विजन असतं. महाराष्ट्रभर आपल्याला त्यांची कल्पना आहे की त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून, केंद्रीय कृषी मंत्री म्हणून, त्याचप्रमाणे संरक्षण मंत्री म्हणून असे प्रभावीपणे काम केलं. आणि ते गेले 35 वर्ष रे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असल्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचं कामकाज चालतं. जगामध्ये जे जे काही घडतं शिक्षण क्षेत्रामध्ये, देशामध्ये जे जे काही घडतं आणि शिक्षण क्षेत्रामध्ये येऊ घातलेले बदल हे सर्वाच्या आधी वाऱ्याची दिशा माननीय आमच्या अध्यक्षांना कळते. आणि त्याच्यानंतर मग ते आमचं मॅनेजिंग काउन्सिल, त्याचप्रमाणे चेअरमन पदाधिकारी यांच्या मार्फत ते राबवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यातून जे काही उपक्रम संस्थेमध्ये गेल्या काही कालावधीमध्ये राबवलेले आहेत त्याच्यातला एक सगळ्यातला महत्वाचा म्हणजे यूज ऑफ टेक्नॉलॉजी किंवा टेक्नॉलॉजीचं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणं, इथपर्यंत सगळ्या गोष्टीचा मी विचार केला. आणि त्याच्यातली पहिली शृंखला म्हणजे रे शिक्षण संस्थेमधल्या सर्व वर्ग खोल्यामध्ये 750 शाखामध्ये 6,500 वर्ग खोल्या आहेत. 6,500 वर्ग खोल्या. आणि या सर्व 6,500 वर्ग खोल्यामध्ये असणारा खडूफळा, ग्रीन बोर्ड, व्हाईट बोर्ड हे सगळे काढून टाकण्यात आले. आणि त्या ठिकाणी इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवलेला आहे. इंटरॅक्टिव्ह पॅनल म्हणजे स्मार्ट टीव्ही आहे. आणि 75 इंची किंवा 85 इंची टीव्ही हे प्रत्येक वर्गामध्ये बसवलेले आहेत. त्याला इंटरनेटची कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिलेली आहे. डिजिटल कंटेंट या देशामध्ये त्या सगळ्याच शिक्षणामधल्या सगळ्या विषयामध्ये डिजिटल कंटेंट उपलब्ध झालेला आहे. त्यामुळं इंटरॅक्टिव्ह पॅनेलद्वारे डिजिटल कंटेंट म्हणजे सगळा सिलेबस डिजिटलमध्ये उपलब्ध असताना आम्ही मात्र आजही पुस्तकं आणखी वही याच्यामध्येच गुंतून पडलो होतो. इंटरॅक्टिव्ह पॅनेलच्या माध्यमातून आता रे शिक्षण संस्थेमधल्या सगळ्या शाळांमध्ये शिक्षण सुरू झालं आहे. हा झाला एक बदल. दुसरा, 2008च्या दरम्यान आमच्या अध्यक्षांनी, तत्कालीन मॅनेजिंग काउन्सिल, तत्कालीन चेअरमन ह्यांनी संगणक शिक्षकाची पायाभरणी रे शिक्षण संस्थेमध्ये केलेली. आणि त्याच्यामुळे याच्यावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं शिक्षण चालू करणं याच्या बाबतीमध्ये तुमच्या अध्यक्षांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर त्याच्यावर आम्ही सगळ्यांनी काम केलं. आणि 1 जुलै 2025 पासून रे शिक्षण संस्थेमध्ये 5वी पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, IoT, रोबोटिक्स, कोडिंग आणि 3D प्रिंटिंग या विषयाचं शिक्षण रे शिक्षण संस्थेमध्ये गेल्या सेमिस्टर पासून सर्वत्र सुरू झाला आहे. हा दुसरा मोठा बदल. तिसरा, सेंटर ऑफ एक्सलन्स
इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, रोबोटिक, IoT, रोबोटिक, आणखी 3D प्रिंटिंगचं रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सातारा हेडक्वार्टरला उभं केलं आहे, जेणेकरून आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी लागणारा सगळा काही जो काही अभ्यास, त्याच्याबद्दल मार्गदर्शन, प्रशिक्षण सर्व शिक्षकांना करणं, ते अपडेट करणं, रिफ्रेशिंग कोर्सेस चालवणं, ही सगळी कामं ह्या सेंटर ऑफ एक्सलन्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधून आता आम्ही इकोसिस्टीम इकोसिस्टीम आपण डेव्हलप केलेली आहे. रयत शिक्षण संस्था ही लोकांसाठी चालवलेली शिक्षण संस्था आहे. म्हणजे जसं की माझ्या निढळ गावामध्ये रयत शिक्षण संस्थेचं हनुमान विद्यालय निढळ आहे, त्या विद्यालयामध्येच माझं शिक्षण झालं. या विद्यालयासाठी लागणारी जमीन, या विद्यालयासाठी लागणारी इमारत ही गावानं बांधून दिली. ऍडमिनिस्ट्रेशन आणि शाळा चालवायचं काम संस्था करते. जिथं जिथं आर्थिक परिस्थिती गावाची, लोकांची वीक आहे, तिथं थोडंफार संस्था, थोडंफार विभागीय कार्यालय मदत करतं. आणि लोकसहभागामधून ही शिक्षण संस्था खऱ्या अर्थानं चालत असते. आणि म्हणून तिच्यामध्ये लोकसहभाग अधिक वाढावा यासाठी आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करतो आहोत. रयत शिक्षण संस्थे माझी विद्यार्थी प्रत्येक शाखेमध्ये 752 शाखा आहेत. म्हणजे काही कॉलेजेस आहेत, काही शाळा आहेत, काही डिप्लोमा आहेत, बरोबर आहे, काही ठिकाणी IT आहेत. ह्या प्रत्येक शाखेमध्ये माझी विद्यार्थ्यांची संघटना रजिस्टर करण्याचं काम आता सुरू केलेलं आहे. म्हणजे जेवढा काही डेटा विद्यार्थ्यांचा आहे, ती शाखा स्थापन झाल्यापासूनचा त्याचं डिजिटायझेशनचं काम चालू आहे. त्याच्यानंतर मग ती संस्था रजिस्टर करण्यासाठी म्हणून मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत, त्याच्याप्रमाणे लागणारे नियम आणि नियमावली दिलेली आहे. आता सगळ्या शाखामध्ये डेटा डिजिटायझेशन, जेवढे विद्यार्थी शिकून गेले त्या सगळ्यांचा डेटाचं डिजिटलायझेशन, ते प्रत्यक्ष फील्डमध्ये जाऊन त्यांचं व्हेरिफिकेशन, की आज त्यांचा स्टेटस काय आहे, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काय विशेष कामगिरी केलेली आहे, हे सगळी माहिती मी प्रत्येक विद्यार्थ्यांची गेल्या 100 वर्षातल्या जमा करतो आहोत. त्यासाठी लागणारं सॉफ्टवेअर, ॲप डेव्हलप केलेलं आहे. स्वतःचं रयत शिक्षण संस्थेचं डेटा सेंटर उभं केलं आहे. डेटा सेंटरमध्ये हे सगळे सॉफ्टवेअर्स होस्ट केलेले आहेत. तिथून ॲक्सेस, लॉग इन, पासवर्डनं प्रत्येक शाखेला दिलेला आहे आणि तिथला डिजिटल डेटा हा रयत शिक्षण संस्थे डेटा सेंटरमध्ये जमा होतो. तर अशा पद्धतीने पुढच्या 6 महिन्यामध्ये रयत शिक्षण संस्थेमधल्या सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांना त्या शाखेबरोबर जोडलं जाईल. आणि त्या शाखेमध्ये जे नामांकित विद्यार्थी आहेत, ज्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काही विशेष करून दाखवलेलं आहे, त्या सगळ्यांना घेऊन रयत शिक्षण संस्थेचे स्वतःचे अल्युमिनाय स्थापन करायचं काम आम्ही रयत शिक्षण संस्थेच्या पातळीवर करत आहोत. तर अशा पद्धतीनं माझी विद्यार्थ्यांची संघटना, असे अनेक उपक्रम सध्या रयत शिक्षण संस्थेमध्ये आम्ही सुरू केलेले आहेत. आणि मला खात्री आहे की रयत शिक्षण संस्था ज्या उंचीवर आमच्या पूर्वसुरीने आणून ठेवलेली आहे, तिच्याही पेक्षा पुढच्या टप्प्यावर घेऊन जाण्याची जबाबदारी आम्हा पदाधिकाऱ्यांची आहे आणि आम्ही ते करू, असा विश्वास आता मला नक्की आलेला आहे. खूपच इंटरेस्टिंग आहे की एखादी ग्रामीण भागामध्ये स्थापन झालेली शिक्षण संस्था आणि ती काळाच्या पुढे, म्हणजे असंच म्हणू शकतो आपण, म्हणजे माझ्या तरी अजून पाहण्यात वाचण्यात असं नाही आहे की एखाद्या संस्थेने एवढे मोठे क्रांतिकारी बदल केले असतील. आणि हे खूपच म्हणजे कौतुकास्पद तर आहेच, पण अभिमानास्पद पण आहे. तुमचा तर तो अतिशय अल्प काल आहे तिथला अजून, म्हणजे आता त्या तुम्ही ज्या ह्या संकल्पित केलेल्या किंवा सुरू झालेल्या उपक्रम किंवा योजना ज्या आहेत त्या जेव्हा प्रत्यक्षात येतील त्यावेळेस महाराष्ट्राच्या किंवा आपण देशाच्या पण म्हणू शकतो सम एक्सटेंट की एक मोठी क्रांती आपल्याला दिसू शकते शिक्षण क्षेत्रामध्ये. हे नक्कीच आहे. दळवी साहेब, आपण गेल्या त्यांच्या सगळ्या प्रश्न उत्तरांमध्ये किंवा मुलाखतीमध्ये आपण साहेबांनी म्हणजे तुम्ही आता भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी खूप मोलाच्या टिप्स दिल्या, अनुभवाचे बोल तुम्हाला सांगितलेत आणि आत्ता आपण त्यांचे प्रशासनातले अनुभव पण ऐकलेत. आता याच्यातला ह्या सगळ्या सिरीजमधला तिसरा टप्पा ग्रामीण विकास हा आहे, तो त्यांची प्रशासकीय कारकीर्द आणि रुरल डेव्हलपमेंट हे बरोबरीनेच एकमेकांचे हात धरूनच चाललेले आहेत. आपण ते पुढच्या भागामध्ये आपल्याला ते खूपच इंटरेस्टिंग आहे, कारण मी त्याचा साक्षीदार पण आहे सगळ्याचा. तर ते आपल्या सगळ्यांच्या समोर आपण आणणार आहोत आणि तुम्हाला भावी काळामध्ये ते अनुभव खूपच उपयोगाला येणार आहेत. ते प्रॅक्टिकल अनुभव आहेत, नुसतेच
मंत्रालयामध्ये बसून किंवा AC चेंबर्समध्ये बसून डिझाईन केलेले नाही आहे. त्याला प्रॅक्टिकल ग्राउंड वर्कची जोड आहे. तर ते आपण आपल्यासमोर ते लवकरच येईल. धन्यवाद साहेब, तुम्ही बराच वेळ आमच्यासाठी दिला आणि पुढचा भाग आहे तो अधिक इंटरेस्टिंग होईल अशी खात्री आहे. धन्यवाद. धन्यवाद सुनील, धन्यवाद.